जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री निवृत्तीनाथांचा हरिपाठ पाहतोय। आज आपण या हरिपाठातील 16वा अभंग पाहूया। या 16व्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मोहाचेनी देठे मोहपाश गिळी कैसेनी गोपाळी सरता होय। मोहाचेनी मोहने चिंतिता श्रीहरी वाहिजू भीतरी अवघा होय। दिननिशी नाम जपता श्रीहरीचे मग या मोहाचे मोहन नाही। निवृत्ती आगम मोहन साधन सर्व नारायण एका तत्वे। अतिशय विलक्षण अभंग आहे हा। मोह, मोहने आणि मोहन या 3 शब्दांचा वापर करून निवृत्तीनाथ महाराज खूप मोठा उपदेश या अभंगामध्ये करतायत। आधी पहिल्या ओळीकडे आपण बघूया। मोहाचेनी देठे मोहपाश गिळी असं ते म्हणतात। आता इथे मोह आणि मोहपाश असे 2 शब्द आलेले आहेत। आधी आपण मोह म्हणजे काय हे समजून घेऊया। मोह याचा अर्थ आकर्षण निर्माण होणं। एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात मोह आला असं म्हणतो पहा आपण, म्हणजे त्या गोष्टीकडं आपण आकृष्ट झालो, त्याच्याबद्दलची कामना वासना आपल्यामध्ये निर्माण झाली, म्हणजे मोह। इथं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, मोहाचेनी देठे, या मोहाला देठ आहे असं ते म्हणतायत। मग आधी आपण मोहही समजून घेऊ आणि देठही समजून घेऊ। मोहाचा अर्थ तर आपण बघितला की आपल्याला आकर्षण निर्माण झालं की मोह, म्हणजेच मोह ही गोष्ट दृश्यावरती अवलंबून आहे। आपण दृश्याकडे आकृष्ट झालो की त्याला आपण मोह असं म्हटलं। आता मोह झाला तरी का? तर मोह झाला आपल्या वासनांमुळं, आपल्या देहबुद्धीमुळं। म्हणजे इथे मोह हा शब्द लक्षात घेताना फक्त आकर्षण या दृष्टीनं घेऊन उपयोग नाही। या मोहाच्या थोडंसं खोल जाऊन बघितलं पाहिजे। असं बघा, आता माझं पोट भरलेलं आहे, तरी पण मला समजा एखादी भजी खावीशी वाटली तर तो भजीचा मोह झाला। म्हणजे देहधर्मानुसार माझं पोट भरलेलं असूनही मला त्या गोष्टीबद्दल हाव निर्माण झाली, आकर्षण निर्माण झालं। आता हे आकर्षण निर्माण का बरं झालं? वस्तुतः माझं पोट भरलेलं आहे, पण मग मला भजी का हवीशी वाटली? कारण माझी देहबुद्धी बळकट आहे। देहबुद्धीच्या ठिकाणी वासना राहत असल्यामुळं या वासनेला वारंवार खत पाणी मिळत गेल्यानं नंतर ती फोफावते। जसं एखादं रान गवत फोफावावं तशी वासना फोफावलेली असते। मग काय होतं तर या वासनेला काही दरबंध राहत नाही। निसर्गानुसार, देहधर्मानुसार काही इंद्रियांच्या मागण्या असतात, त्या रास्तही आहेत। भूक लागल्यावर खाणं, तहान लागल्यावर पाणी पिणं इत्यादी। पण त्या गरजा भागल्यानंतरही जर वासना फोफावत असेल तर मोहाची निर्मिती होते। म्हणजे मोहाच्या खोल जाऊन बघितलं तर तुम्हाला वासनाच सापडेल, आणि वासनेच्या खोल जाऊन बघितलं तर देहबुद्धीच सापडेल। निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, मोहाचेनी देठे मोहपाश गिळी, म्हणजे या मोहाच्या देठाला आधी धर असं ते म्हणतात। आता देठ म्हणजे काय? तर देठ म्हणजे आधार। एखाद्या फुलाचं देठ असतं बघा, ते देठ आहे म्हणून फूल झाडावरती लटकलेलं असतं। ते देठ जर कमकुवत असेल तर फूल तिथे टिकत नाही, गळून पडतं। म्हणजे देठ याचा अर्थ आधार। मग ही जी देहबुद्धी आहे, वासना आहे, पर्यायानं मोह आहे, या मोहाचा किंवा देहबुद्धीचा आधार काय आहे? तर आपला आत्मा हाच आधार आहे। जेव्हा ते म्हणतात मोहाचेनी देठे, तेव्हा ते म्हणतात आत्म्याने। आत्म्याने काय कर म्हणतायत ते? मोहपाश गिळी असं ते म्हणतात। आता मोह तर आपण बघितला, पण मोहपाश म्हणजे काय?
मोहानं आपल्याला जखडून ठेवणं म्हणजे मोहपाश. वासना अनियंत्रित झाली किंवा फोफावली की तिथं मोह आहे हे आपण पाहिलं. पण त्यानं जखडणं, त्यानं त्याचा पाश आपल्या भोवती टाकणं, याचा अर्थ मोहाच्या अधीन होणं. कोणाला असं वाटेल की आपण कुठे मोहाच्या अधीन आहोत, जेवढी गरज आहे तेवढेच विषय आपण भोगतोय. पण जर प्रामाणिकपणे आपण आपलं अवलोकन केलं, आत्मपरीक्षण केलं, तर लक्षात येईल की असे अनेक प्रसंग असतात जेव्हा आपण मोहाच्या अधीन जातो. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, मोहाचेनी देठे मोहपाश गिळी. गिळी म्हणजे गिळून टाक. आपली ही मोहाची जी अवस्था आहे, वासनेची जी स्थिती आहे, त्या स्थितीचा तू नाश कर. कशानं कर? तर मोहाचेनी देठे, म्हणजेच आत्म्याच्या अनुसंधानात राहून आपल्या वासनेला तू गिळून टाक, असा उपदेश ते करतात. अर्थातच यासाठी प्रयत्न पाहिजेत, साधना पाहिजे. तेच ते पुढे सांगतात, कैसेनी गोपाळी सरता होय. आपण जे विषयांकडे सरत आहे त्याच्याऐवजी भगवंताकडे सरणं गरजेचं आहे. हा एक प्रकारे वैराग्याचा अभ्यासच आहे. तो करणं नितांत गरजेचं आहे. सर्वसाधारणत आपली अशी अवस्था असत नाही. आधी आपल्याला मुळात हे कळतच नाही की अमुक एक गोष्ट आपण मोहानं करतोय, आपल्या गरजेची ती नाही. जेव्हा आपण साधना करायला लागतो, ध्यान, नामस्मरण, आणि त्या योगानं जेव्हा आपण अंतर्मुख होतो, तेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं की आपण अमुक एक गोष्ट मोहाला बळी पडून करतोय. तर आता आपण तसं न करता आपल्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्याच भागवण्याचा प्रयत्न करावा. हा विवेकाचाही अभ्यास आहे आणि यासाठीच संत वचनांचा, त्यांच्या उपदेशांचा सततचा सहवास आवश्यक असतो. भगवंताकडचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. ज्या प्रवाहामध्ये आपण पतित झालेलो आहे, वाहवत जात आहे, त्या प्रवाहाच्या उलट जाण्यासाठी थोडे तरी कष्ट होणारच. म्हणूनच कैसेनी असा शब्द निवृत्तीनाथ महाराज वापरतायत की कसा कष्ट घ्या. जसा एखादा शेतकरी कष्टानं जमीन कसतो, तसं साधनेचे कष्ट घ्या आणि भगवंताकडे सरका, म्हणजे तुम्हाला मोहपाश गिळता येईल. अन्यथा मोहपाश गिळणे ही इतकी सोपी गोष्ट नाही. हाच विषय निवृत्तीनाथ महाराज आणखी थोडासा पुढे नेतात. ते म्हणतात, मोहाचेनी मोहने चिंतिता श्रीहरी. मोहने म्हणजे वश करणे. मोहाचेनी मोहने असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा ते सांगतायत की ज्यामुळं मोह अस्तित्वात आहे त्याला जर कशानं वश करता येत असेल तर ते फक्त भगवंताच्या चिंतनानं करता येतं. मग मोह कशामुळं अस्तित्वात आहे? साहजिकच देहबुद्धीमुळं. तर देहबुद्धीला वश करण्यासाठी भगवंताचं चिंतन करा, असं ते सांगतात. असं पहा, देहबुद्धीचा पायासुद्धा आत्मस्वरूपच आहे. जो म्हणतो देव नाही आणि जो म्हणतो देव आहे, तो कुणामुळं असं म्हणू शकतो? भगवंतामुळंच म्हणू शकतो. त्यामुळं देहबुद्धी असो अगर आत्मबुद्धी असो, दोन्हीचा पाया आत्मस्वरूपच आहे. त्यामुळं जसं एखादी वस्तू त्याच्या आधाराच्या ठिकाणी धरली तर ती हलवता येते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या चिंतनात शिरलं की देहबुद्धीला धक्का लागतो. 20 मजली इमारत असेल तर 20व्या मजल्यावर फोडाफोड करून इमारत पडत नाही. त्या इमारतीचा पाया फोडला की इमारत ढासळते. तसंच आपल्या देहबुद्धीचं आहे. आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती ती असल्यामुळं आत्मस्वरूपापर्यंत आपण पोचलो की देहबुद्धीचा नाश ठरलेला आहे. म्हणून ते म्हणतात, मोहाचेनी मोहने चिंतिता श्रीहरी. हे आत्मस्वरूपाचं श्रीहरीचं चिंतन आपल्याला मोहापासून, देहबुद्धीपासून लांब नेतं. अर्थातच हे चिंतन मुरावं लागतं. जसजसं साधकामध्ये ते मुरतं तसतसं त्याच्या जीवनात प्रवाही होतं. हीच गोष्ट निवृत्तीनाथ महाराज पुढे म्हणतात, वाहिजू भीतरी अवघा होय. साधकाच्या अंतरंगामध्ये
भगवंत व्यापून राहायला लागतो. त्याची पूर्णावस्था वर्णन करताना तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. संपूर्ण देहामध्ये भगवंताचं नाम भरून गेलं असं तुकाराम महाराज म्हणतात. इथं जेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात वाहिजू भीतरी अवघा होय, तेव्हा ते हेच सांगतात की हे भगवंताचं नाम चिंतन ही साधना अंतरंगामध्ये वाहवत जाते. जणू काही एखादी नदी वाहावी आणि ती सागराला मिळावी, तसं साधनेचा प्रवाह अंतरंगामध्ये वाहत वाहत जाऊन साधक शेवटी आत्मसागरामध्ये विलीन होतो. ते म्हणतात दिननिशी नाम जपता श्रीहरीचे, याचा अभ्यास मात्र अखंडत्वानं करावा लागतो. दिन आणि निशी या शब्दांमध्ये इडा आणि पिंगलासुद्धा निर्देशित होतात. आपल्या श्वसनाच्या गतीमध्येच भगवंताच्या नामाचं अनुसंधान आहे. तिथपर्यंत जो जातो तिथे त्याला हा अभ्यास अखंडत्वानं करता येतो. कारण आपल्या देहामध्ये श्वास ही एकमेव गोष्ट अशी आहे जी अखंडत्वानं सुरू आहे. इतरही गोष्टी जसं की मेंदूची क्रिया, आपल्या हृदयाची क्रिया, पचनक्रिया याही अखंड सुरू आहेत, पण तिकडे आपल्याला अनुसंधान ठेवता येत नाही. श्वास हे आपल्याला गोचर असल्यामुळं तिथं भगवंताच्या नामाचं अनुसंधान ठेवता येतं. त्याचा अभ्यास केला तर ते अनुसंधान अखंडत्वानं साधता येतं. म्हणूनच दिननिशी असा उल्लेख करून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की असं भगवंताचं स्मरण, आत्मस्वरूपाचं चिंतन जो अखंडत्वानं ठेवील, मग या मोहाचे मोहन नाही, त्याला या मोहरूपी देहबुद्धीची बाधा नाही किंवा या देहबुद्धीमुळं तो वश होऊ शकणार नाही. शेवटी ते म्हणतात निवृत्ती आगम मोहन साधन. पुन्हा ते मोहन हा शब्द वापरतात, पण इथे हा शब्द भगवंताला उद्देशून आहे. मोहन म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ते म्हणतात निवृत्ती आगम मोहन साधन. आगम आणि निगम हे शब्द वेद, उपनिषदे किंवा आपले प्रमाणशास्त्र ग्रंथ जे आहेत त्यांना उद्देशून वापरला जातो. ते म्हणतात माझ्यासाठी जर प्रमाण काही असेल तर भगवंताचं साधन हेच आहे. इथे गुरुपदिष्ट साधन असाही अर्थ आहे, कारण हे साधन देणारे सद्गुरूच असतात. आपल्या मनानं केलेल्या साधनेमध्ये काहीही म्हटले तरी आपली देहबुद्धी नकळत का होईना येते. आपला कर्ताभाव येतो, अभिमान येतो. पण जेव्हा सद्गुरू साधना देतात तेव्हा साधकाच्या कर्तेपणाला जागा राहत नाही. तो सहजपणे आपल्या आत्मस्वरूपाला जाऊ शकतो, अर्थात साधन केल्यावरच. अभंगाच्या शेवटी ते अशा पूर्णत्वाला पोचलेल्या साधकाच्या स्थितीचं वर्णन करतात. ते म्हणतात सर्व नारायण एका तत्वे. जिकडे पहावे तिकडे त्याला भगवत स्वरूपच दिसते, कारण तो स्वतः भगवत स्वरूप झालेला असतो. म्हणून जसं समजा पिवळ्या रंगाचा चष्मा घातला तर जग पिवळं दिसावं, तसं जो भगवत स्वरूपामध्ये विलीन झाला त्याला भगवंता वाचून अन्य काहीही दिसत नाही. म्हणजे बघा, अभंगाची सुरुवात झाली मोहापासून आणि शेवट झाला सर्व नारायण एका तत्वे. आपण कसे आहोत आणि आपल्याला कसं व्हायचं आहे असा सगळा उपदेश निवृत्तीनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये केला. तो करताना त्यांनी मुख्यतः काही गोष्टी सांगितल्या. त्या म्हणजे आपल्याला मोहाचा पाश आहे हे आधी कळलं पाहिजे. कळल्यानंतर आपण त्यातून बाहेर येण्यासाठीचा विवेक केला पाहिजे. विवेकासाठी आपण संत वचनांचा, त्यांच्या उपदेशांचा आधार घ्यायला पाहिजे. विवेक घट्ट झाल्यानंतर गप्प बसू नये. साधन घ्यावं सद्गुरूंकडून आणि ते नेटानं करावं. ते इतकं नेटानं करावं की दिननिशी ते घडावं, अखंडत्वानं घडावं. असं एकदा ते घडलं की तिथं गुरुकृपा तात्काळ आहे. अन्यथा सर्वसामान्यांमध्ये समज असा असतो की आपण आपल्या गुरूंना एकदा नमस्कार केला की त्यांची कृपा आहेच. वस्तुतः
असा असत नाही. जो साधन करतो त्याच्यावरतीच सद्गुरूंची कृपा असते, कारण साधन हे सद्गुरूंचं कृपेचं माध्यम आहे. आपण साधनाच केली नाही, नामच घेतलं नाही, ध्यानच केलं नाही, तर सद्गुरूंची कृपा तरी होणार कशी? म्हणजे सद्गुरू ठरवून कृपा करतात असा मात्र विपर्यास कोणी करू नका. कृपा ही अखंडत्वानं असतेच असते. हे पावसासारखं आहे. जो शेत जमीन कष्टानं कसेल त्याचं पीक भरघोस येणार, आणि जो पाडून ठेवेल त्याची जमीन काहीही पीक देणार नाही. म्हणूनच हा नरदेह साधनेनं कसण्याचा उपदेश निवृत्तीनाथ महाराज या अभंगामध्ये करतात. आणि असं जर गुरुपदिष्ट साधन घडलं तर ते म्हणतात त्याप्रमाणे अवस्था निश्चितपणे प्राप्त होईल. सर्व नारायण एका तत्वे. इथे या 16व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.